काय मलाच कल्पना नाही अजून, आता पोलीस सांगतील ते. हां 3 दिवसापूर्वी फक्त त्याला मारहाण झाली होती, त्यांनी घरात कुणाला सांगितलं ना, आईला सांगितलं नाही, त्याच्या मम्मीला सांगितलं नाही किंवा मला पण सांगितलं नाही. मी 3 दिवस रजेवर होतो, घरात लग्न होतं आमच्या, तो लग्नाला पण नाही आला. त्याची पॅन्ट फाटेसपर्यंत त्याला मारलं होतं वाटतं अगोदर 3 दिवसापूर्वी. क्लासवाले का झोपले होते का? क्लासवाल्यांनी फोन करायला नको का? सगळ्यांचे फोन होते. हां माझ्या बायको एकुलता एक मुलगा आहे, आत्ता भाऊ 3 वर्षापूर्वी वारलेला आहे माझा. काय करणार तर कुणाच्या तोंडाकडे बघणार सांगा तुम्ही, कुणाच्या तोंडाकडे बघणार? एकुलता एक मुलगा मला, सकाळी घरातून तोंड मी बरोबरच आलेलो आहे. त्यांचं एवढं टोकाचं भांडण झालं मुलांचं, तुम्हाला काहीच कल्पना दिली नाही क्लास? काहीच नाही दिली. क्लासवाल्यांनी पण नाही, त्यांनी पण नाही सांगितलं, कारण तो मला घाबरत होता. मी आजपर्यंत त्याला कधी एक फटका सुद्धा मारलेला नाही, मुलीला पण आणि त्याला पण. शाळेमध्ये एकत्र शिकतात का ते दोघं जण? काय ते मला पण माहीत नाही काय. नाही, खरं तर आपण मुलांना संस्कार करण्यासाठी शाळेत पाठवतो, पण ज्या मुलाने तुमच्या मुलावरती हल्ला केला आहे त्या मुलाची पार्श्वभूमी काय आहे? नाही सांगता येतं मला, फक्त त्याचं नाव कळालेलं आहे, मांजरे आहे कोणतरी म्हणून. त्या पोलिसांनी त्याचं तोंड पण मला दाखवलं नाही, त्याला खाली गाडीत खाली घालून नेलं पोलीस स्टेशनला. नाही, पण जर ह्या लहान वयात ही मुलं जर अशी क्रूरता करत असेल अहो, तर पण क्लासवाल्यांची सुद्धा काहीतरी जबाबदारी आहे ना. उद्या शाळेत हा प्रकार घडला असता, शाळेवाल्यांची पण काहीतरी जबाबदारी आहे ना, पालकांना सांगणं किंवा काय करणं. पालकांना सांगितलं पाहिजे ना, पालकांना सांगितलं असतं तर ही घटना टळली असती. म्हणजे क्लासवाल्यांची सुद्धा काही जबाबदारी का? सकाळीच मला म्हटला क्लासची फी भरायची पप्पा, त्याला म्हटलं पुढच्या महिन्यात भरतो, तांबे मॅडमला सांग मला फोन करायला, नाही तर मी फोन करतो म्हटलं तांबे मॅडमला. किती फी घेतात ते नाही सांगता यायचं मला सरासरी मुलीच्या वेळेस त्यांनी 70 का 80 हजार रुपये घेतले होते. शिकायला त्यांच्याच होते आणि तिच्यामुळंच मुलाला तिथे टाकलं.